जिंकण्याची मजा तेव्हाच येते ज्यावेळेस तुमच्या आयुष्यातील काही लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 9. या अगोदर आपले 8 लेक्चर झालेले आहे. ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिसरी आणि अति महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांना शेअर करायला विसरू नका. जे कोणी चॅनलवर नवीन असतील किंवा ज्यांनीही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आलं लक्षात? चालेल, मी आता आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपल्या लेक्चर क्रमांक 9 ला सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ही आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे. ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो, वाचून कळत नाही, मार्क्स येत नाही, त्याने बिंदासपणे ही बॅच जॉईन करा. मी अगदी बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या या बॅच मध्ये कव्हर केलेल्या आहेत. एकदा का तुम्ही माझ्याकडून अर्थशास्त्र हा विषय शिकले, परत कधीच तुम्हाला कुणाकडून अर्थशास्त्र विषय शिकण्याची गरज पडणार नाही म्हणजे नाही. आलं लक्षात? चालेल, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपल्या लेक्चर क्रमांक 9 चा पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न वाचण्या अगोदर किंवा अनालिसिस उत्तर सांगण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी या प्रश्नाचं डिटेल अनालिसिस घेणार आहे. यासोबत भरपूर काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित हे लेक्चर थोडंसं मोठं होऊ शकतं, तर होऊ द्या, पण लेक्चर शेवटपर्यंत बघा. मला पूर्ण विश्वास आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्यावर जर आयोगाचा प्रश्न आला तर तो तुमचा जाणार नाही. आलं लक्षात? आणि आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार मी सांगितलेलं समजतं म्हणजे समजतं, फक्त मन लावून शिकलेलं असावं कोणीतरी. आलं लक्षात? चालेल, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, लक्ष द्या व्यवस्थित. प्रश्न आहे NSSO. याचं कुठेतरी आपण ऐकलंय मागच्या लेक्चरमध्ये, जे तुम्ही बघत असताल रेग्युलर तर तुम्ही ऐकलं असेल NSSO म्हणजे काय, त्याबद्दल माहिती मी काही सांगितलेली तुम्हाला. बघा, NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे डॅश म्हणजे प्रश्न विचारलेला आहे NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय. आणि हा प्रश्न आहे मित्रांनो कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2019. चला बोला, कधीचा प्रश्न आहे? कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2019. प्रश्न आहे NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो, अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहे, आणि दुसरा ऑप्शन आहे अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे. आणि यापैकी आपल्याला श्रमशक्ती म्हणजे काय ते ओळखायचे. पर्यायी उत्तर ए आणि बी कुठलेच नाही, फक्त ए फक्त बी, दोन्ही ए आणि बी. म्हणजे आपल्याला श्रमशक्ती म्हणजे काय किंवा श्रमशक्तीची व्याख्या विचारलेली आहे NSSO नुसार. ओके, आता हा प्रश्न कदाचित तुम्हाला जे जुने असतील त्यांना एक 90% 95% कळायला असेल किंवा 100%ही कळायला असेल. जे कोणी नवीन असतील त्यांना 70-80%ही कळायला असेल. पण काळजी करू नका, मी हा प्रश्नाचं ज्यावेळेस डिटेल अनालिसिस देईल किंवा याबद्दल माहिती सांगेल त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्नही सुंदर कळेल, याचं उत्तरही व्यवस्थितरित्या लक्षात येईल आणि याचं अनालिसिस पण सुंदर कळेल. आलं लक्षात? ओके, बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2019 चा प्रश्न आहे. आता मित्रांनो, याचा अनालिसिस सांगण्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस ही जी होती, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे NSSO आणि दुसरी कोणती रे, CSO, या दोघांचं एकत्रीकरण करून आता काय आणलेली आहे NSSO. बरोबर? मग देशात वेगवेगळ्या नमुन्याच्या माध्यमातून देशातील वेगवेगळी माहिती जमा करण्याचं काम कोण करत होतं? NSSO. लक्षात, ह्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं. आता यांची चर्चा मी आता करीत नाही. आता मित्रांनो, या NSSO काय केलेलं आहे, रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात अनेक व्याख्या केलेल्या आहे. कशाच्या संदर्भात सांगा? रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात अनेक व्याख्या केलेल्या आहेत. कोणी सांगा रे मित्रांनो? NSSO ने. कोणी सांगा? NSSO ने. आणि या रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात जे NSSO ने वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत, या व्याख्यांपैकी एक व्याख्या केलेली आहे श्रमशक्तीची. कशाची सांगा? श्रमशक्तीची. आणि तीच व्याख्या आपल्याला विचारली, श्रमशक्ती म्हणजे काय. कळतंय? आता तुम्हाला श्रमशक्ती म्हणजे काय हे तर मी इन डिटेल सांगणारच आहे. त्याशिवाय अजून जवळपास 5 ते 6 व्याख्या मी तुम्हाला NSSO ने ज्या केलेल्या आहे रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात त्या पण सांगणार आहे. म्हणजे श्रमशक्तीवर आयोग आतापर्यंत प्रश्न विचारते. कशावर? श्रमशक्तीवर. मुख्य परीक्षेला पण काही प्रश्न आहेत ते पण श्रमशक्तीवरच आहे. बरोबर? श्रमशक्तीवर विचारतं. पण इथून पुढे तुम्हाला आयोगाचं इथं लक्ष आहे, म्हणजे तुम्हाला ही तर व्याख्या आयोग विचारलच, शिवाय या व्याख्यांकडे पण आयोग जाईल, कारण या पण व्याख्या रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भातच आहे आणि त्या NSSO नेच केलेल्या आहेत. मग त्यामुळे आपल्याला श्रमशक्ती म्हणजे काय हे पण माहिती असणं गरजेचं आहे आणि या बाकीच्या व्याख्या पण माहिती असणं गरजेचं आहे.
आलं लक्षात? चालेल. आता आपण श्रमशक्ती म्हणजे काय हे आपण बघून घेऊयात. त्या संदर्भात इतर सगळ्या गोष्टी बघूयात. रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भातल्या काही गोष्टी बघूयात. या सगळ्या व्याख्या बघूयात आणि मग आपल्या प्रश्नाकडे येऊयात. आलं लक्षात? चालेल. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. खूप इम्पॉर्टंट आहे. मी खूप सुंदररित्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ओके, चालेल. आता बघा मित्रांनो, आपल्याला काही महत्वाच्या व्याख्या बघायच्या. कुणानुसार रे? हा व्याख्या बघायच्या आपल्याला NSSO नुसार. कुणानुसार? NSSO नुसार. NSSO ने ज्या महत्वाच्या व्याख्या केलेल्या आहे कशा संदर्भात? रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात. भारतातील रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात NSSO ने काही व्याख्या केलेल्या आहे. त्या व्याख्या आपल्याला बघायच्या. लक्षात? आता या व्याख्या बघायला सुरुवात करण्या अगोदर काही बेसिक माहिती मी तुम्हाला सांगतो, ती प्रॉपर लक्षात घ्या. बघा मित्रांनो, भारतात रोजगार आणि बेरोजगारी संबंधित आकडेवारी तयार करताना केवळ 15 ते 65 वर्ष वयोगटाच्या लोकसंख्येचाच विचार केला जातो आणि या 15 ते 65 वयोगटातील लोकसंख्येचे विभाजन श्रमशक्ती आणि श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती असं केलं जातं. ओके, आता हे वाचलं म्हणजे तुम्हाला कळलंच असेल असं नाही. आता मी सांगतो, लक्ष द्या इकडे. बघा मित्रांनो, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो. भारतात ज्या वेळेस आपण रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडेवारी ठरतो किंवा रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात काही गोष्टी बघतो, त्यावेळेस फक्त आणि फक्त 15 ते 65 वर्ष वयोगटातील जी देशाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचाच विचार केला जातो. म्हणजे रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडेवारी ठरवताना भारतात फक्त आणि फक्त 15 ते 65 वयोगटातील जी लोकसंख्या आहे देशात तेवढ्याच लोकसंख्येचा विचार करून रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडेवारी निश्चित केली जाते. मग एक वाक्य डोक्यात फिट करून ठेवा की भारतात रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडेवारी ठरवताना किंवा रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेताना कोणत्या लोकसंख्येचा विचार केला जातो? फक्त 15 ते 65 वर्ष वयोगटातील लोकसंख्येचाच विचार केला जातो. इथपर्यंत प्रॉपर कळालं असेल. इथून पुढचं जे वाक्य आहे ते तुम्हाला ज्यावेळेस मी व्याख्या सांगेल त्यावेळेस कळेल. आता फक्त एवढंच लक्षात घ्या की भारतात रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडेवारी लक्षात घेताना किंवा गोष्टी लक्षात घेताना कोणत्या लोकसंख्येचा विचार होतो? फक्त 15 ते 65. ओके, खाली बघा मित्रांनो, NSSO रोजगार आणि बेरोजगारी विषयक नमुने गोळा करून आकडे प्रकाशित करतं. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे NSSO वेगवेगळे सर्वेक्षण करतं, त्यापैकी एक रोजगार आणि बेरोजगारी विषयक आकडेवारी पण त्या सर्वेक्षणामध्ये गोळा करतं आणि ते गोळा करून मग रोजगार विषयक आकडेवारी जी आहे माहिती किंवा नमुने गोळा करून त्याविषयीची जी आकडेवारी आहे ती प्रकाशित करतं. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत वेगवेगळ्या माहिती रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात कोण देतं? NSSO. NSSO 2019 मध्ये कशात विलीन झालेली आहे? NSO मध्ये. CSO आणि NSSO सांगितलं ना. मग आता हे सध्या काम अगोदर NSSO होतं, पण 2019 पासून हे काम कोण करत असेल आता? NSO. याचेच काम इकडे सोपवलेले आहेत फक्त. लक्षात? चालेल, इकडे आपण जाणार नाही. आपण फक्त NSSO ने रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात ज्या व्याख्या केल्यात त्या व्याख्या आपण बघणार आहोत. चालेल, पहिली व्याख्या आहे मित्रांनो श्रमशक्ती, लेबर फोर्स. याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं लेबर फोर्स आणि हीच व्याख्या आपल्याला विचारलेली. श्रमशक्ती म्हणजे काय? लक्षात? चाल, लक्ष द्या व्यवस्था. NSSO ने रोजगार आणि बेरोजगारीच्या व्याख्या संदर्भात ज्या व्याख्या केलेल्या आहे त्यापैकी पहिली व्याख्या आहे श्रमशक्ती म्हणजे काय? लेबर फोर्स. मग काय आहे श्रमशक्ती म्हणजे? लक्षात घ्या इकडे बघा. श्रमशक्ती म्हणजे काय? देशाची श्रमशक्ती म्हणजे काय? बघा, काम करणाऱ्या, बघा देशामध्ये 15 ते 65. आपण फक्त कोणत्या वर्ष वयोगटातील लोक विचारात घेणार आहोत आता? 15 ते 65. कारण रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडेवारी निश्चित करताना किंवा व्याख्या लक्षात घेताना फक्त आणि फक्त कोणत्या वर्ष वयोगटातील लोकसंख्या विचारात घेतली जाते? 15 ते 65. मग बघा, देशाची श्रमशक्ती म्हणजे काय? देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील अशा व्यक्ती ज्या काम करणारे आहेत किंवा कामाच्या शोधात आहेत किंवा कामासाठी उपलब्ध आहेत अशा सर्व व्यक्ती म्हणजे देशाची श्रमशक्ती. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील असे लोक जे काम करताय, कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे, म्हणजे त्यांची काम करण्याची इच्छा आहे, असे सगळे व्यक्ती म्हणजे देशाची श्रमशक्ती असते. कळते? मग साध्या सोप्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगतो. असं आपण गृहीत धरूया की देशाची एकूण 15 ते 65 वयोगटातील जी लोकसंख्या आहे ती आहे 5 लाख. किती सांगा? किती आहे सांगा? 5 लाख. सॉरी, किती सांगा? 2 लाख. लक्षात घेऊ आपण. सांगा किती? 2 लाख. लक्षात घेऊ. ही 2 लाख लोकसंख्या देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील एकूण लोकसंख्या आहे. ओके, आता आपल्याला श्रमशक्ती जर काढायची असेल तर या 2 लाखापैकी म्हणजे 15 ते 65 वयोगटातील जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी ज्या व्यक्ती काम करताय म्हणजे रोजगारी आहेत ऑलरेडी, मग ज्या काम करणारे आहे किंवा कामाच्या शोधात आहेत किंवा कामासाठी उपलब्ध आहे अशा सगळ्या व्यक्ती ज्या असते म्हणजे ते देशाची श्रमशक्ती. मग आपण असं समजूयात की या 2 लाखापैकी, मी मगाशी 5 लाख उल्लेख केला ते चुकून झालं, 2 लाख. लक्षात घ्या, मी उदाहरणार्थ घेतलं फक्त. 2 लाखापैकी ज्या आहे तर त्या 1.5 लाख व्यक्ती. किती लाख व्यक्ती सांगा? 1.5 लाख व्यक्ती ज्या काम करताय, कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे.
म्हणजे देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील जी लोकसंख्या आहे ती 2 लाख आणि आपण या 2 लाखाचाच विचार करणार बिकॉज ऑफ रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात आकडे लक्षात घेताना फक्त आणि फक्त 15 ते 65 वयोगटातील लोकसंख्येचाच विचार केला जातो. मग या 15 ते 65 वयोगटातील लोकसंख्येपैकी म्हणजे 2 लाख लोकसंख्येपैकी 1.5 लाख लोक एकतर काम करताय किंवा कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे म्हणजे त्यांची काम करण्याची इच्छा आहे. मग हे 1.5 लाख लोक जे असते ना मित्रांनो, हे 1.5 लाख लोक जे असते ती असते आपली श्रमशक्ती. मी काळजी करू नका, ती बाकीचे 50,000 काय वगैरे वगैरे जशा जशा पुढे व्याख्या सांगत जाईल ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी इन डिटेल क्लिअर होईल. बिनधास्त राहा, फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा. लक्षात तुम्हाला मी डाऊट घ्यायला जागाच ठेवणार नाही, फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा. चला सांगा मग श्रमशक्ती म्हणजे काय सांगा. श्रमशक्ती म्हणजे काय? देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील अशा व्यक्ती ज्या काम करताय, कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे म्हणजे त्यांची काम करण्याची इच्छा आहे, अशा सगळ्या व्यक्ती म्हणजे देशाची काय असते रे? श्रमशक्ती. काय असते? श्रमशक्ती. मग आपण आपल्या उदाहरणानुसार घेतलं, देशामध्ये एकूण 15 ते 65 वयोगटातील एकूण लोक किती आहेत? 2 लाख. किती आहेत सांगा? 2 लाख. किती आहेत? 2 लाख. आणि मित्रांनो या 2 लाखापैकी काम करणारे, कामाच्या शोधात असणारे किंवा कामासाठी उपलब्ध असलेले किंवा काम करण्याची इच्छा असलेले व्यक्ती किती म्हटलं मी? 1 2 3 1.5 लाख. किती सांगा? 1.5 लाख. एवढं एक प्रॉपर लक्षात घ्या. मग 1.5 लाख ही काय झाली रे आपली? काय झाली सांगा? आपल्या देशाची काय झाली? श्रमशक्ती. हे उदाहरण घेतलं फक्त, काय झालं? श्रमशक्ती. मग हे पहिलं वाक्य कळालं. दुसरं बघा, श्रमशक्ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोकसंख्या. म्हणजे देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील अशी लोकसंख्या जी काम करते, कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे, अशा सगळ्या लोकसंख्येला देशाची आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेली लोकसंख्या असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्या देशाची आर्थिकदृष्ट्या आपल्या उदाहरणानुसार सक्रिय लोकसंख्या आहे 1.5 लाख. त्याच्यानंतर खाली काम करण्याची क्षमता असणाऱ्या सर्व व्यक्ती म्हणजे कामगार असो की बेरोजगार असो अशा सगळ्या व्यक्ती म्हणजे आपली श्रमशक्ती. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती जे काम करताय म्हणजे रोजगारी आहे, काम शोधताय म्हणजे रोजगार नाही म्हणजे बेरोजगारी आहे, पण काम शोधताय किंवा कामासाठी उपलब्ध आहेत. मग रोजगारी असो की बेरोजगारी असो फक्त त्यांची काम करण्याची क्षमता आणि इच्छा असली पाहिजे. जे काम करताय ते तर आहेच देशाची श्रमशक्ती. शिवाय जे काम करत नाही, काम शोधताय किंवा कामासाठी उपलब्ध आहेत पण त्यांची काम करण्याची इच्छा आहे, अशा व्यक्ती पण देशाची काय असते रे? श्रमशक्ती. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला सांगतो, देशाची श्रमशक्ती म्हणजे देशामध्ये 15 ते 65 वयोगटातील जे लोक काम करताय म्हणजे जे रोजगारी आहे, कामगार आहेत, आणि जे कामगार नाहीत पण काम शोधताय किंवा कामासाठी उपलब्ध आहेत म्हणजे ते बेरोजगार आहेत, पण कामासाठी उपलब्ध आहे किंवा काम करताय पण त्यांना काम मिळालेलं नाही. नसू द्या, फक्त त्यांनी काम शोधलं पाहिजे किंवा कामासाठी उपलब्ध असले पाहिजे आणि काम करायला पाहिजे, असे सगळे व्यक्ती जे देशामध्ये असतात ती सगळी देशाची असते श्रमशक्ती. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? मग इथं दिलं बघा मित्रांनो, श्रमशक्ती बरोबर देशामधले कामगार व्यक्ती 15 ते 65 वयोगटातील पण ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे. ओके, मग अशा व्यक्ती कामगार प्लस बेरोजगार. बेरोजगार असले तरी चालेल, फक्त त्यांची काम करण्याची काय असली पाहिजे? इच्छा असली पाहिजे, ते कामाच्या शोधात असले पाहिजे किंवा काम करण्याची क्षमता असली पाहिजे. मग श्रमशक्ती बरोबर देशातील 15 ते 65 वयोगटातील कामगार व्यक्ती पण आणि बेरोजगार व्यक्ती पण. पण बेरोजगार व्यक्तीमधले कोणते कोणते? जे काम करताय किंवा जे कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे किंवा ज्यांची काम करण्याची इच्छा आहे. परत इथं खाली दिलं श्रमशक्ती बरोबर रोजगारी व्यक्ती प्लस बेरोजगार. कळते? आता बघा मित्रांनो, तुम्हाला इथं एक 5% डाऊट राहिला असेल. मला समजतंय सगळ्या गोष्टी, कारण मी शिकवतोय म्हणजे मला समजायला पाहिजे ना तुम्हाला काय समजतंय काय नाही. 5% डाऊट 100% राहिला. आता ज्यावेळेस मी तुम्हाला दुसरी व्याख्या घेईल ना त्यावेळेस हा 5% डाऊट पण निघून जाईल. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? फक्त कॉन्सन्ट्रेशननी पेशन्स ठेवून बघत राहा. आलं लक्षात? ओके, चालेल. चला बोला, श्रमशक्ती म्हणजे काय मग एकदा सांगा. 15 ते 65 वयोगटातील असे लोक जे काम करताय, कामाच्या शोधात आहे, कामासाठी उपलब्ध आहे किंवा काम करण्याची इच्छा आहे किंवा क्षमता आहे, क्षमता असणारे सगळे लोक, अशा प्रकारचे जे लोक आहे ते लोक म्हणजे देशाची श्रमशक्ती. आपला प्रश्न बघा काय प्रश्न सांगतो मी तुम्हाला. बघा प्रश्न काय, NSS नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? पहिलं, अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहे ना, बेरोजगार आहे पण रोजगाराच्या शोधात, अशा व्यक्ती ज्या काम करताय, कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे, कामाच्या म्हणजेच रोजगाराच्या. मग अशा प्रकारे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहे त्या म्हणजे श्रमशक्तीमध्ये येतात. आणि दुसरं, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे त्या पण श्रमशक्तीमध्ये येतात. म्हणून A आणि B दोन्ही पण जे आहे तर ते आपलं बरोबर आहे. मग श्रमशक्ती म्हणजे दोन्ही A आणि B, ज्या अशा व्यक्ती ज्या कामाच्या शोधात आहेत आणि अशा व्यक्ती ज्यांना काम मिळालेलं आहे किंवा रोजगार मिळालेला आहे. कळतंय? मग श्रमशक्ती बरोबर कामगार प्लस बेरोजगार. 15 ते 65 वयोगटातील कामगार प्लस बेरोजगार म्हणजे काय रे? देशाची श्रमशक्ती. कळतंय? ओके, आता जो तुमचा 5 हे तर उत्तर कळालं असेल, जो 5% डाऊट राहिला ना तो आता क्लिअर होईल. ओके, पहिली व्याख्या कोणती आपण बघितली सांगा?
पहिली व्याख्या कोणती बघितली? श्रमशक्ती म्हणजे काय. आता श्रमशक्ती म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळलं. आता दुसरी व्याख्या आपल्याला बघायची, श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती, आउट ऑफ लेबर फोर्स. कुणाला म्हणायचं श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती? तर बघा मित्रांनो, 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती, बघा चला बोला, श्रमशक्ती म्हणजे काय? 15 ते 65 वर्ष वयोगटातील असे व्यक्ती जे काम करत नाही, काम शोधत नाही किंवा कामासाठी उपलब्ध पण नाही, असे व्यक्ती म्हणजे आउट ऑफ लेबर फोर्स किंवा श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती. म्हणजे बघा 15 ते 65 वर्ष वयोगटातील असे व्यक्ती, मग आपण सांगा आपल्या उदाहरणानुसार 15 ते 65 वयोगटातील किती व्यक्ती घेतले होते? 2 लाख एकूण, बरोबर. मग बघा 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती, आता मला सांगा या 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती जे काम करताय, काम शोधताय किंवा कामासाठी उपलब्ध आहे, असे व्यक्ती आपण किती घेतले होते सांगा? 1.5 लाख, बरोबर. मग बघा इथं काय दिलं आपल्याला? श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती कोणते आहे? ही झाली आपली श्रमशक्ती, बरोबर. ओके, आता श्रमशक्ती कळाली, पण श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजे कोणते? तर बघा 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती म्हणजे या व्यक्तीपैकी असे व्यक्ती जे काम करत नाही, काम शोधत नाही किंवा कामासाठी उपलब्ध नाही. मग मला सांगा या 1.5 लाख आपण श्रमशक्ती झाली, मग श्रमशक्ती बाहेरील लोक किती असतील? 50,000. मग 50,000 लोक असे आहेत जे काम करत नाही, काम शोधत नाही किंवा कामासाठी उपलब्ध नाही. उदाहरणार्थ कोण कोण असू शकतं त्याच्यात? 15 ते 65 वयोगटातले विद्यार्थी असू शकतात, गृहिणी हाऊसवाईफ असू शकते, त्यानंतर काही पेन्शनर्स लोक असतात, काही भिकारी लोक असतात. म्हणजे हे 15 ते 65 वयोगटातील असे लोक आहे जे काम करत नाही, काम शोधत नाही, कामासाठी उपलब्ध नाही. मग त्यांनाच म्हटलं जातं मित्रांनो आउट ऑफ लेबर फोर्स किंवा श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? लक्षात. मग अशा प्रकारे श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजे जे काम करत नाही, काम शोधत नाही, कामासाठी उपलब्ध पण नाही. पण कोणत्या? 15 ते 65. आकडेवारी जर रोजगार आणि बेरोजगाराच्या संदर्भात लक्षात घ्यायची असेल व्याख्या, तर 15 ते 65 वर्ष वयोगटातील लोकच लक्षात घ्यायचे. मग 15 ते 65 वयोगटातील असे लोक जे काम करताय, कामासाठी कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे किंवा काम करण्याची इच्छा आहे, ते झाली देशाची श्रमशक्ती. पण 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती जे काम करत नाही, कामाच्या शोधात नाही, कामासाठी उपलब्ध पण नाही, त्यांना म्हणायचं श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती. आणि मित्रांनो आपल्या उदाहरणानुसार आपली एकूण 15 ते 65 वयोगटातील लोकसंख्या आहे 2 लाख. त्यापैकी आपली श्रमशक्ती म्हणजे काम करणारे, कामाच्या शोधात असणारे किंवा कामासाठी उपलब्ध असणारे व्यक्ती आहेत 1.5 लाख. आणि मित्रांनो जे काम करत नाही, कामासाठी उपलब्ध नाही, कामाच्या शोधात पण नाही, असे व्यक्ती आहे 50,000. आणि 50,000 म्हणजे आपली श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती आणि 1.5 लाख म्हणजे आपली श्रमशक्ती. आणि या 50,000 मध्ये कोण येतं? विद्यार्थी येतात, जे काम करत नाही, शोधत नाही, त्यांचे विद्यार्थी. ज्ञान अर्थी म्हणजे ग्रहण करणे, विद्यार्थी त्यांचं कामच आहे ज्ञान ग्रहण करते. रोजगार शोधात नाही, रोजगाराच्या शोधात नाही, रोजगार करत नाही, रोजगार त्यांना उपलब्ध पण नाही. मग अशा प्रकारे जे आहे म्हणजे रोजगारासाठी ते उपलब्ध पण नाही, मग असे जे व्यक्ती असतात ते आपल्या श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती असतात. मग विद्यार्थी, गृहिणी, पेन्शनर्स, भिकारी हे सगळे लोक आपल्या आउट ऑफ लेबर फोर्स आहे. म्हणजे 15 ते 65 वर्ष वयोगटात आहे, पण ते काम करत नाही, शोधत नाही आणि उपलब्ध पण नाही. आता तुम्हाला 2 व्याख्या क्लिअर झाल्या. एक काय श्रमशक्ती म्हणजे काय, क्लिअर, प्रश्न पण सुटला. श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजे काय ते पण क्लिअर झालं. म्हणजे जे व्यक्ती 15 ते 65 वयोगटातील असे व्यक्ती जे काम करत नाही, शोधत नाही, कामासाठी उपलब्ध पण नाही. लेक्चर फक्त शेवटपर्यंत बघा. जे मी सांगतो ते डोक्यात छापलं जाईल, 100% सांगतो. फक्त कॉन्सन्ट्रेशनने बघत राहा. मी परत काही गोष्टी सांगतो मुद्दाम. एक्झाम मध्ये आपण प्रेशर मध्ये असतो, डोक्यात इतकं फिट ठेवायच्या काही गोष्टी, किती प्रेशर मध्ये असलो तर उत्तर बरोबर निघलं पाहिजे, नाही तर काही उत्तर येऊन पण चुकतात आपले. तुम्हाला अनुभव असेल. परफेक्शन जितकं जास्त तितकं जास्त मार्क्स मिळत असतात. लक्षात. ओके चालेल. आता तुम्हाला 2 व्याख्या प्रॉपर कळाल्या. आता आपल्या उदाहरणानुसार 15 ते 65 वयोगटातील एकूण लोकसंख्या किती आहे? 2 लाख. त्यापैकी काम करणारे, कामाच्या शोधात असणारे, कामासाठी उपलब्ध असणारे म्हणजे आपली श्रमशक्ती किती सांगा? 1.5 लाख. त्यापैकी आपले कामाच्या शोधात नाही, कामासाठी उपलब्ध नाही, काम करत नाही असे किती? आपले 50,000. म्हणजे हा काय झाला आपला आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती. इथपर्यंत क्लिअर? चालेल. आता पुढे बघा मित्रांनो, आपण तिसरी व्याख्या बघणार आहोत, श्रमशक्ती सहभाग दर. आता तुम्हाला श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती काय तर विचारलं तर सांगता येईल? येस सांगता येईल. श्रमशक्ती म्हणजे काय ते सांगता येईल? सांगता येईल. त्यानंतर आता तिसरी व्याख्या आहे श्रमशक्ती सहभाग दर, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे श्रमशक्ती सहभाग दर कसा काढायचा. उद्या तुम्हाला आयोगाने विचारलं देशाचा श्रमशक्ती सहभाग दर कसा काढायचा, तर कसा काढायचा बघा मित्रांनो. देशाच्या एकूण लोकसंख्येत श्रमशक्तीचे शतमान प्रमाण म्हणजे देशाची 15 ते 65 वर्ष वयोगटातील जी एकूण लोकसंख्या आहे तिच्यामध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येत जी श्रमशक्ती आहे हिचं शेकडा प्रमाण किंवा 100 मागे जर प्रमाण आपण काढलं तर आपल्याला देशातील श्रमशक्ती सहभाग दर मिळतो. मग बघा श्रमशक्ती सहभाग दर कसा काढायचा, तर देशाची एकूण लोकसंख्या म्हणजे कोणती? 15 ते 65 वर्ष वयोगटातील लोकसंख्या. मग चला सांगा 15 ते 65 वयोगटातील लोकसंख्या किती आहे? 2 लाख. बरोबर. या 2 लाख व्यक्तीपैकी आपली श्रमशक्ती किती आहे सांगा? श्रमशक्ती किती आहे? 1.5 लाख. किती आहे सांगा?
1.5 लाख आणि शेकडा प्रमाण काढायचं शतमान 100 मागे प्रमाण काढायचं म्हणजे गुणिला 100 बरोबर. मग हे सोडलं तर आपल्याला काय येईल श्रमशक्ती सहभाग दर. मग आपल्या उदाहरणानुसार आपला श्रमशक्ती सहभाग दर किती आहे? ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले, हे 3 शून्यला हे 3 शून्य गेले, राहिलं किती 150 भागिले 2 बे 7 14 राहिला किती 1 आणि बे 5 10 जवळपास 100 माग 75 म्हणजे जवळपास 75% हा जो आहे तो आहे आपला श्रमशक्ती सहभाग दर. मग श्रमशक्ती सहभाग दर जर तुम्हाला विचारलं तर 15 ते 65 वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी आपली श्रमशक्ती किती आहे आणि 100 मागे शतमान प्रमाण विचारलं म्हणून गुणिला 100 अशा प्रकारे हे जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला येईल श्रमशक्ती सहभाग दर. तुम्हाला आकडेवारी विचारत नाही, तुम्हाला विचारली तर व्याख्या विचारतील, पण तुमच्या समजण्यासाठी मी दाखवलंय तुम्हाला श्रमशक्ती सहभाग दर कसा काढतात ते लक्षात. मग तुम्हाला आता देशाचा श्रमशक्ती सहभाग दर काढता येईल. यस, श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे 15 ते 65 वर्ष वयोगटातील जे लोक आहेत टोटल बरोबर त्यापैकी श्रमशक्ती काढायची. श्रमशक्ती म्हणजे 15 ते 65 वर्ष वयोगटातील लोक जे काम करताय, कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे ते घ्यायचे आणि गुणिला 100 करायचे. हे सोडलं की आपल्याला येतो श्रमशक्ती सहभाग दर. आलं लक्षात. पुढे चौथी व्याख्या बघा मित्रांनो, आपल्याला कार्यशक्ती म्हणजे काय विचारलं, याला म्हणतात इंग्लिशमध्ये वर्क फोर्स. बोला चौथी व्याख्या कोणती? कार्यशक्ती. कशी काढायची कार्यशक्ती देशाची? तर बघा मित्रांनो श्रमशक्तीपैकी आता बघा श्रमशक्तीमध्ये कोण व्यक्ती येतात? श्रमशक्तीमध्ये बघा श्रमशक्तीमध्ये जे काम करताय म्हणजे रोजगारी व्यक्ती पण येत आहे आणि जे कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहेत पण काम नाही म्हणजे बेरोजगारी व्यक्ती पण येतात बरोबर. मग इथं काय दिलं बघा कार्यशक्ती कशी काढायची बघा. श्रमशक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्ती म्हणजे श्रमशक्तीत रोजगारी पण येतात बेरोजगारी पण येतात, पण श्रमशक्तीपैकी जे फक्त रोजगारी आहेत मग रोजगारात गुंतलेले व्यक्ती किती आहेत ती म्हणजे असते आपली कार्यशक्ती, ती म्हणजे असते आपला वर्क फोर्स. मग देशाची कार्यशक्ती काढायची असेल तर जी श्रमशक्ती आहे या श्रमशक्तीपैकी रोजगारमध्ये पण आहे बेरोजगारी पण आहे, मग रोजगारात प्रत्यक्ष व्यक्ती किती गुंतलेली आहे ती म्हणजे असते आपली कार्यशक्ती. मग कार्यशक्ती बरोबर श्रमशक्ती मायनस बेरोजगार. मग आपण असं समजू आपली श्रमशक्ती किती आहे रे? श्रमशक्ती किती आहे? 1.5 लाख बरोबर. मायनस आपण असं समजू या 1.5 लाखापैकी 1 लाख लोक रोजगारात आहे आणि 50,000 लोक जे आहे तर हे बेरोजगार आहेत. लक्षात ही आपली श्रमशक्ती आहेत, पण या 1.5 लाखापैकी 50 लाख लोकांना रोजगारच मिळाला नाही, ते रोजगाराच्या शोधात आहे किंवा रोजगारासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे आपली एकूण कार्यशक्ती जर काढायची असले ते आपल्या श्रमशक्तीपैकी मायनस या बेरोजगार करायचे. हे बेरोजगार केल्यानंतर आपली कार्यशक्ती मिळेल. मग 1.5 लाखातनं 50,000 गेल्यावर आपली कार्यशक्ती किती राहिली आपल्या उदाहरणानुसार? 1 लाख. आकडे तुम्हाला विचारत नाही, उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. परत सांगतो फक्त श्रमशक्ती म्हणजे काय कळालं. 15 ते 65 वयोगटातील असे लोक जे काम करताय कामा शोधात आहे कामासाठी उपलब्ध आहेत ती आपली श्रमशक्ती. पण या श्रमशक्तीपैकी श्रमशक्तीमध्ये काम करणारे पण येतात आणि कामाच्या शोधात असणारे किंवा कामासाठी उपलब्ध असलेले पण येतात म्हणजे रोजगारी पण येतात बेरोजगारी पण येतात. भले त्यांची काम करण्याची इच्छा आहे क्षमता आहे शोधात आहे पण रोजगार मिळालेला नाही अजून. मग फक्त श्रमशक्तीपैकी ज्यांना काम मिळालेले आहेत असे जर घेतले तर आपली येते कार्यशक्ती. मग श्रमशक्तीपैकी जे बेरोजगार आहे म्हणजे ते कामाच्या शोधात आहे काम करण्याची इच्छा आहे पण शोधात आहे असे व्यक्ती काय करायचे? मायनस करायचे. मग श्रमशक्ती मायनस बेरोजगार केले तर आपल्याला काय येतं मित्रांनो? कार्यशक्ती. बघा मित्रांनो मी परत सांगतो तुम्हाला कदाचित हे थोडंफार किचकट वाटत असेल सर हे, पण बघा श्रमशक्तीवर 2दा प्रश्न आयोगाचा. मी एकच घेतला पूर्व परीक्षेला जो महत्वाचा आहे तो, बॅचमध्ये इन डिटेल सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पण इथे एकच घेतला आपल्याला जो महत्वाचा. आता तुम्हाला श्रमशक्तीवर प्रश्न विचारला याच्यावर विचारणार नाही याची काय गॅरंटी? विचारू शकतात ना. त्यामुळे तुम्हाला श्रमशक्ती माहिती पाहिजे, श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजे काय ते पण माहिती पाहिजे, श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे ते पण माहिती पाहिजे आणि कार्यशक्ती म्हणजे काय ते पण माहिती, ऍक्च्युअल वर्क फोर्स किती आहे ते पण माहिती पाहिजे. 4 व्याख्या केल्या. बोला श्रमशक्ती कळालं, श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती पण कळालं, श्रमशक्ती सहभाग दर आहे तो पण कळाला, त्यानंतर श्रमशक्ती त्यानंतर कार्यशक्ती म्हणजे काय ते पण कळालं. ओके. आता आपली 5वी व्याख्या आहे बघा मित्रांनो कामगार लोकसंख्येचे. बघा कामगार लोकसंख्येचं प्रमाण. कामगार लोकसंख्येचं प्रमाण जर तुम्हाला काढायचं सांगितलं आयोगाने त्याने वर्कर पॉप्युलेशन रेशो जर काढायचा सांगितला तर बघा एकूण लोकसंख्येपैकी बोला 4थी व्याख्या कोणती आहे? कामगार लोकसंख्येचं प्रमाण विचारलं ते भारतामध्ये कामगार लोकसंख्येचं प्रमाण कसं काढतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एकूण लोकसंख्येपैकी एकूण लोकसंख्या म्हणजे कोणती? 15 ते 65 वयोगटातील एकूण लोकसंख्या. या एकूण लोकसंख्येपैकी प्रत्यक्ष कामगार व्यक्तीचं शतमान प्रमाण. प्रत्यक्ष कामगार म्हणजे श्रमशक्तीपैकी जे कामगार आहे ना त्यांचं शतमान प्रमाण काढायचं. कसं बघा हे बघा तुम्हाला फक्त मी आकडे देतो लगेच लक्षात येईल. कामगार लोकसंख्येचं प्रमाण कसं काढायचं? कामगार लोकसंख्येचं प्रमाण बरोबर एकूण लोकसंख्या किती आहे सांगा आपल्या उदाहरणानुसार किती आहे?
2 लाख, बरोबर 2 लाख आहे. येस, 2 लाखापैकी कामगार किती आहेत आपले? आपण 2 लाखापैकी आपले, थांबा इकडे लक्ष द्या, जाऊ द्या वेळ थोडासा, इकडे लक्ष द्या. 2 लाख काय आहेत आपली? काय सांगा, काय आपली 15 ते 65 वयोगटातील एकूण लोकसंख्या आहे. यापैकी 1.5 लाख काय आहे आपली? श्रमशक्ती. आपल्या उदाहरणानुसार 1.5 लाखापैकी 1 लाख काय आहेत? 1 लाख काय आहेत? रोजगारी व्यक्ती. आणि 50,000 काय आहेत? 50,000 काय आहेत? बेरोजगारी व्यक्ती. कारण श्रमशक्तीमध्ये रोजगारी प्लस बेरोजगारी दोन्ही पण येतात, बरोबर. म्हणजे रोजगार आहे म्हणजेच हे व्यक्तीला काय म्हणायचं? कामगार व्यक्ती, बरोबर. मग आपल्याला कामगार लोकसंख्येचं प्रमाण काढायचं असेल तर या एकूण लोकसंख्येपैकी म्हणजे 15 ते 65 वयोगटातील एकूण लोकसंख्या आहे 2 लाख, बरोबर. कामगार किती आहेत? 1 लाख. 1 2 3 4 5 आणि गुणीला 100 शतमान प्रमाण काढायचं म्हणून, बरोबर. आधी याला सोडलं, 2 हे गेले, 2 हे गेले, ह्या 3 ला हे 3 गेले, राहिले 100 भागिले 2 म्हणजे 2 पंचे 10, 50% किंवा 100 माग 50% जे लोक आहेत तर ते आपले कामगार लोकसंख्येचं प्रमाण आहे. म्हणजे 100 पैकी 50 लोक देशामध्ये कामगार आहेत 15 ते 65 वर्ष वयोगटात. आलं लक्षात? हे व्याख्या प्रॉपर लक्षात घ्या. मी परत सांगतो, मी तुम्हाला एकदम सुंदररित्या सुटसुटीत करून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. क्लिअर? चला मग कामगार लोकसंख्येचं प्रमाण एकूण लोकसंख्या 15 ते 65 वयोगटातील त्याला कशाने करायचं? एकूण कामगार किती आहेत आपल्याकडे? श्रमशक्तीपैकी जे रोजगारी व्यक्ती आहेत ते घ्यायचे आणि गुणीला 100. पुढे बघा 6वी व्याख्या, बेरोजगारी दर, अनएम्प्लॉयमेंट रेट. बेरोजगारी दर कसा काढायचा? तर बघा बेरोजगारी दर काढताना श्रमशक्तीपैकी बेरोजगार व्यक्तीचं शतमान प्रमाण काढायचं. बोला, श्रमशक्ती आहे आपली, श्रमशक्तीपैकी श्रमशक्तीमध्ये कोण येतं? श्रमशक्तीमध्ये रोजगारी व्यक्ती पण येतात आणि जे कामाच्या शोधात आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे पण काम नाही म्हणजे बेरोजगारी व्यक्ती पण येतात. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? बघा आपल्याला काय विचारलं? बेरोजगारीचा दर. बेरोजगारीचा दर काढताना श्रमशक्तीपैकी श्रमशक्ती किती आहे आपली? आपल्या याच्यानुसार श्रमशक्ती किती आहे? एकूण लोकसंख्येपैकी श्रमशक्ती आहे 1.5 लाख, बरोबर, राईट. 1.5 लाख आहे. मग मित्रांनो या श्रमशक्तीपैकी बेरोजगार व्यक्तीचं शतमान प्रमाण. आता या श्रमशक्तीपैकी जे आहे तर आपण या 1.5 लाखापैकी रोजगार व्यक्ती किती होते? 1 लाख. किती होते सांगा? 1 लाख. आणि बेरोजगार व्यक्ती किती होते आपल्या उदाहरणानुसार? 50,000, राईट. मग इथे विचारलंय आपल्याला श्रमशक्तीपैकी बेरोजगार व्यक्तीचं शतमान प्रमाण. शतमान प्रमाण काढायचं म्हणजे गुणिले 100. मग बघा बेरोजगारी दर श्रमशक्ती किती आहे सांगा आपल्या उदाहरणानुसार? 1.5 लाख. क्लिअर? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. बघा 1,50,000, बरोबर. आणि बेरोजगार व्यक्ती किती आहे यामध्ये? 50,000 गुणिला 100. हे सोडलं तर आपल्याला काय मिळेल रे? बेरोजगारी दर. मग आपण ह्या 2 शून्यला हे 2 शून्य घालूयात, ह्या 2 शून्यला हे 2 शून्य घालूयात. म्हणजे राहिले किती आपले सांगा? 500 भागिले 15. 15 दोने 30, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, 33.33 समथिंग जे आहे तर ते आपलं येईल आणि तो आहे आपला बेरोजगारी दर. आकडे तुम्हाला विचारत नाही, समजण्यासाठी सांगितले. मग तुम्हाला जर देशाचा बेरोजगारी दर जर काढायचा असेल तर तुम्हाला आपल्या बेरोजगारी दरला श्रमशक्तीपैकी किती बेरोजगार आहेत त्याला गुणिले 100 केले तर आपला बेरोजगारी दर येईल. लक्षात? आता मित्रांनो कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली. तुम्हाला अजून जर वेगवेगळे आकडे ठेवून बघायचं असलं तुम्ही काय करा? स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारला तुम्ही याच्यावर परत अभ्यास करा की नेमकं काय काय आहे. मी सांगण्याचा माझा प्रयत्न केला, तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी लक्षात येईल. याचा स्क्रीनशॉट मारा, त्यानंतर याचा पण पॉज करून स्क्रीनशॉट मारा, त्यानंतर याचा पण स्क्रीनशॉट मारा. अशा प्रकारे मित्रांनो आपण एकूण 6 व्याख्या बघितल्या आहेत. आपला प्रश्न पण सुटलाय श्रमशक्तीवर आहे. मग तुम्हाला श्रमशक्ती म्हणजे काय ते प्रॉपर कळालं, श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजे काय ते पण कळालं, श्रमशक्ती सहभाग दर ते पण कळालं, कार्यशक्ती म्हणजे काय ते पण कळालं, कामगार लोकसंख्येचं प्रमाण कसं काढायचं ते पण कळालं आणि बेरोजगारी दर काय ते पण कळालं. मी काय बोलतोय कळतंय? मग अशा प्रकारे मित्रांनो एकूण 6 व्याख्या ज्या आहे तर त्या आपण बघितलेल्या आहे. मी थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न केला कारण युट्यूबवर खूप मोठं लेक्चर झाल्यावर तुम्ही बोर होऊ नये. मी बॅच मध्ये इन डिटेल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या घेतलेल्या आहे. इथं फक्त आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघतोय. अगदी बेसिक पासून लईच म्हणजे एक करून मला युट्यूबवर सांगणं पॉसिबल नाही बिकॉज ऑफ आपल्याला वेळेची मर्यादा असते. त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं थोडंसं स्पीड वाढवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्झाम पॉईंट ऑफ. लक्षात? तुम्हाला जर कळालंच असेल त्याबद्दल डाऊट नाही. परत तुम्ही वेगवेगळे आकडे ठेवून हे करा, त्या व्याख्या प्रॉपर लक्षात ठेवा. तुम्हाला 100% यावर आगामी एक्झाम मध्ये कधी न कधी प्रश्न येईल म्हणजे येईल, कारण आयोगाची यावर नजर आहे किंवा आयोगाने हे बघितलेलं आहे आणि आयोगाने जी गोष्ट बघितली त्यावर हळूहळू आयोग बरोबर डिटेलमध्ये जाऊन त्यावर प्रश्न विचारत असतात. आलं लक्षात? आता मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला रोजगार आणि बेरोजगारीच्या संदर्भात NSSOने ज्या 6 व्याख्या केल्या त्या 6ही व्याख्या अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असेल आणि श्रमशक्ती म्हणजे काय हे विशेष कळालं असेल. आलं लक्षात? चाल आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.